भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री, ज्यांचे कीर्तन ऐकणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि त्यांचं जे समाजकारणात ते बोध प्रबोधन जे करतात समाज कीर्तनांमाध्यमातनं, त्यामध्ये त्यांना मानणारा खूप वर्ग आहे. मेजरली वंजारी समाजाकडनं ते भगवानगडाचं एक हे आहे की वंजारी समाजाचा तिथे महंत आहेत ते आहेत. आणि त्या दृष्टीने या ज्या म्हणजे बीडमध्ये जे काही जातीवाद चालतो किंवा याचे अलिप्त भगवानगड हा आहे आणि भगवानगडाचे महंत जे आहेत ते त्याचा कारभार बघतात आणि त्याच्यावरतीच आत्ता जे काही त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल, त्यातून त्यांच्यावरती खूप रोषही त्यांनी ओढावून घेतलेला आहे. 2-3 वृत्तवाहिन्यांना त्यांनी जेव्हा मुलाखत दिली त्यामध्येही त्यांनी एका वृत्तवाहिनीतनं पळ काढला आणि एका वृत्तवाहिनीला उलटसुलट ते बोलले, थोडे शब्द फिरवले. सो काय आहे प्रकार आपण आता जाणून घेणार आहे. आणि संतांनी मेजरली जे महाराष्ट्रात संतांची भूमी असं म्हणतात ते महंत आहेत भगवानगडाचे, आणि त्यांनी धनंजय मुंडे यांच्या जे प्रकरण आता चालू आहे वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्याकांडात, त्यावरती ज्यांचे आरोप होत आहेत त्यांना, त्याच्यावरती त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. पाठराखण करावी नाही करावी ह्या गोष्टीवरही आपण विस्तृत बोलणार आहोत. धनंजय मुंडे आरोपी आहेत नाही आरोपी आहेत, त्यांचा दोष आहे नाही निर्दोष आहेत, या सर्व गोष्टींचा आपण आता आढावा घेणार आहोत. त्याची एक वेगळी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल काय बोलले, तर ते बोलले की धनंजय मुंडे हा साधा सरळ माणूस आहे. तो 53 दिवसापासून त्याच्यावरती जे काही आरोप होत आहेत त्या आरोपांमधनं तो मानसिकरित्या त्रस्त आहे आणि मला माहिती आहे तो निर्दोष आहे आणि त्याने त्याचा त्या खुनाशी काही संबंध नाही. आता ह्या गोष्टींवरती आणि म्हणजे एक निर्दोष आहे आणि त्याबद्दल त्यांनी क्लीन चिट दिली. आता हेही कधी झालं ज्यावेळेस एक आरोपी अजून फरार आहे त्या संदर्भात वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत त्यांच्यावर आरोप आहे, मकोका आहे, अजून तपास चालू आहे. त्यानंतर ते पुढे काय होईल ते होईल. परंतु त्याच्यावरनं नामदेव शास्त्री यांनी जी धनंजय मुंडे यांची जे भेटायला गेले धनंजय मुंडे त्यांना आणि रात्री मुक्कामी राहिले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया आली. ही प्रतिक्रिया येणं म्हणजे निश्चितच कुठेतरी गडबड आहे असं वाटतं मला. गडबड आहे म्हणजे ह्या दृष्टीने गडबड आहे की संत आहात, महात्मा आहात, महंत आहात तुम्ही नारायणगडाचे, तुमच्याकडे येणारा प्रत्येक भक्त, आता हे बोलण्याआधी मी तुम्हाला अजूनही सांगतो, त्यांनी एका वृत्तवाहिनीला आत्ता आज त्यांच्या ज्या वक्तव्यावर ज्यावेळेस वृत्तवाहिनींनी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही असं प्रत्येक जो तुमच्याकडे येतो भगवानगडावर त्याच्याबद्दलही तुम्ही अशीच हे करणार का. तर त्यावरती त्यांनी उत्तर दिलं की मी फक्त नेत्यांवरती बोलणार, म्हणजे वाल्मिक कराडवर तुम्ही बोलणार का ह्याच न्यायाने. तर ते म्हटले मी वाल्मिक कराडवर कशाला बोलू, ते नेते थोडेच आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आलं की नेत्यांवरती तुम्ही का बोलता, नेत्यांना तुमच्या सपोर्टची काय गरज. तर त्यांनी सांगितलं की नेता महिना घरापासून लांब राहतो, समाजसेवा करतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मिक्स करतायत खूपच म्हणजे माझ्या पर्सनल मते तर हे खूपच संतांनी या गोष्टीमधनं लांब राहिलं पाहिजे. कारण त्यांच्या बोलण्यामुळे आता वंजारी समाज भगवानगडावरती खूप मानतो, त्या समाज प्रभावित होतो त्यांच्या हे त्यांचे जे प्रबोधन कीर्तन असतात त्याच्यातनं हे होतो. आणि आता त्यांनीच जर असं म्हटलं तर कुठेतरी वंजारी समाजाला धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभं करण्याचं काम ते करतायत का, हेही बघण्यासारखी गोष्ट आहे. कारण महाराज तुम्ही कुठेतरी चुकताय हे मीही म्हणतोय. कारण धनंजय मुंडे आज जसे धनंजय मुंडे तसे पंकजा मुंडेही आहेत तुम्हाला, तसेच बाकीचेही नेते आहेत. पण प्रत्येक नेत्याला आजपर्यंत भगवानगडाने म्हटलं नाही की तुम्ही निर्दोष आहात. छगन भुजबळ यांच्यावर आरोप झाले, छगन भुजबळ यांना, अजित पवार यांच्यावर आरोप झाले, तर तुम्ही म्हटला नाही. पण आज धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झालेत, ठीक आहे, अजून गुन्हा दाखल नाहीये, त्यांचा राजीनामा कोणी घेतलेला नाहीये, मग तुम्ही त्यांची पाठराखण कशासाठी करताय, हा सगळ्यात मोठा गोष्ट आहे. आणि याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला जर म्हणायचंय तर पंकजा मुंडे यांच्यावरही आरोप झाले होते चिक्की घोटाळ्याचे, त्यावेळेस भगवानगडाने कुठं पुढे येऊन बोलले नाही की पंकजा मुंडे यांच्यावर निर्दोष आहेत आणि यांच्यावर हे नाही. म्हणजे हे कुठेतरी संत यांना ढाल बनवण्याचं काम चालू झालंय का या महाराष्ट्रात, असं कुठेतरी मला वाटतंय. कारण संत यांनी जे संत महंत आहेत
त्यांनी फक्त समाजासाठी, तो कुठल्याही जातीचा असो, समाजात प्रबोधनकार आणि एक देवाच्या दृष्टीने देवापाशी जाण्याची जी श्रद्धा आहे, भजन कीर्तन यातनं ते समाज प्रबोधन करत पुढे जात असतात. आणि त्यांनी अशा क्रिमिनल गोष्टींमध्ये लक्ष घालून पॉलिटिकल राजकारण वळण देऊन किंवा जातीयवाद वाढू शकतो याने, हे निश्चितच असं वाटतंय मला. कारण धनंजय मुंडे यांचाही तो प्लॅन असू शकतो, कारण पंकजा मुंडे यांच्यावरती आपल्याला यांच्यापेक्षाही वर्षच चढण्यासाठी, कारण ऑलरेडी नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे या दोघांमध्ये पटत नाहीये, म्हणजे जे जग जाहीर आहे त्यांनी कधी पंकजा मुंडे यांचं नाव घेतलेलं नाही. आणि पंकजा मुंडे यांनाही प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस त्यांनी सबस्पेल नकार दिला आणि राजीनामा देण्यासाठी कोण दबाव टाकताय असाच प्रतिसवाल त्यांनी केला. सो या गोष्टी बघितल्या तर कुठेतरी संतांचा वापर मला तर असं वाटतंय पुढे भविष्यात नेते मंडळांकडनं, राजकारण्यांकडनं संत महात्म्यांना म्हणजे पुढं आपली ढाल म्हणून उभं करण्याचं काम होऊ नये महाराष्ट्रात, कारण हेही घडू शकतं महाराष्ट्रात, अशी दाट शक्यता आहे. कारण की धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत, पुरावा आहे ना, न्यायालयात होईल ना, जे तपास होईल त्याच्यानंतर काय असेल ते होईल. पण आता आरोप होत आहेत, आरोप होणारच. आरोपासाठी तुम्ही लगेच निर्दोष आहात हे जर सर्टिफिकेट तुम्ही जर एखाद्या संताकडनं वदवून घेणार असाल तर, आणि ते संत यांनीही थोडा विचार केला पाहिजे की आपण कुठल्या गोष्टींवरती बोलतोय. न्यायालयात प्रवाधीन हे आहे मॅटर, आणि तुम्ही ते धनंजय मुंडे यांचा संबंधच नाही, आणि जर समजा उद्या धनंजय मुंडे यांचा संबंध निघाला, हे तुम्ही कशावरनं बोलताय? त्यांच्या बोलण्यातनं तुम्हाला धनंजय मुंडेंच्या मला बोलण्यातनं जाणवलं असं म्हणतायत. परंतु त्यांनी कुठेतरी त्या समाजाबद्दल आपण मराठा समाज आहे जे देशमुख कुटुंब एवढं दुःखातनं जातंय त्याच्याबद्दलही विचार केला पाहिजे. ते म्हटले देशमुख कुटुंबाला भगवानगड सांभाळेल, पण सांभाळून होणार नाही. जो माणसाचा मर्डर झालाय तो कसा झालाय हे विकृती आपण जी म्हणतोय त्या विकृतीला ठेचा घालण्याचा प्रयत्न आहे, आणि त्या विकृतीच्या विरुद्ध हे न्याय मागतायत. आणि तुम्ही त्याला असं सेटलमेंट करण्याच्या दृष्टीने बोलूच शकत नाही. ते काय वाऱ्यावरती आहे ते कुटुंब, पण ते म्हणत नाही की आम्हाला मदत करा, आम्हाला 50 लाख द्या, आम्हाला हे करा. त्यांचा भाऊ गेलाय, त्यांना असं वाटतं दुसऱ्यांचे भाऊ जाऊ नये, दुसऱ्या अशा केसेस होऊ नये की ज्याला तडपू मारलं, जो माणूस मरताना पाणी मागतोय त्याला मूत्र पाजण्यात आलं, इतपत आरोप होत आहेत. सो गोष्टी संत महात्म्यांनी जाणून गांभीर्य ओळखूनच असे स्टेटमेंट केलेले पाहिजे. कारण म्हणजे याने काय विनाकारण भगवानगडावरनं जे गोष्टी होतात त्याचं जे पावित्र्य आहे त्याला कुठेतरी गालबोट नको लागायला. आणि मेनली राजकारण्यांनी तरी या गोष्टी पाळल्या पाहिजे. उगाच आपल्यावर आरोप होते म्हणून एखाद्या संताकडनं वधवून घ्यायचं आणि त्यानंतर कुठेतरी समाजात जातीयवादी गोष्टी उभ्या करायच्या होऊ शकतात, याच्यातनं उभ्या पण होऊ शकतात. सो हे अवॉइड केलं पाहिजे. धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांनी जे स्टेटमेंट केले ते खरंच नको व्हायला पाहिजे होते. तुम्हाला काय वाटतंय? स्टेटमेंट व्हायला पाहिजे होते आणि जे झालेत ते चुकीचे आहेत की नाही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा, नक्की व्यक्त करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.